नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, भाड्यानं राहणाऱ्या व्यक्तीनं गंभीर गुन्हा केल्यास आणि संबंधित घर मालकानं त्या भाडेकरूची माहिती पोलीस स्टेशनला दिली नसल्याचं आढळल्यास आता घर मालकावर देखील थेट कारवाई केली जाणार आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी अशा प्रकरणांमध्ये घर मालकाची जबाबदारी निश्चित करायला सुरुवात केली असून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना पडताळणी न करता आश्रय देणं आता घर मालकांच्या अंगलट येऊ शकतं. उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये देशभरातनं मोठ्या प्रमाणात नागरिक रोजगारासाठी येतात. औद्योगिक क्षेत्र, माहिती तंत्रज्ञान नगरी म्हणजेच IT पार्क, कारखाने आणि बांधकाम व्यवसायामुळे शहरामध्ये परप्रांतीय कामगारांची संख्या सातत्यानं वाढते. हजारो कामगार भाड्यानं खोल्या घेऊन वास्तव्य करतात. मात्र वाढत्या स्थलांतरासोबत शहराच्या सुरक्षिततेचाही प्रश्न गंभीर बनू लागलाय. अनेक घरमालक कोणतीही पडताळणी न करता केवळ आर्थिक फायद्यासाठी खोल्या भाड्यानं देत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलेलं आहे. या पार्श्वभूमीवरती आता पिंपरी चिंचवड पोलिसांनी भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या घर मालकांविरोधात थेट कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. शहरामध्ये घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी राहत असलेल्या घराच्या मालकावर देखील पोलिसांनी जबाबदारी निश्चित करायला सुरुवात केली. घर मालकांनी कुठलीही पडताळणी न करता, पोलीस व्हेरिफिकेशन न करता भाडेकरू ठेवणं हे गंभीर आहे. भाडेकरूची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला देणं इथून पुढे बंधनकारक आहे. शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्या घर मालकांवरती कायदेशीर कारवाई केली जाईल, असं पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त डॉक्टर शिवाजी पवार यांनी सांगितलं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुम्ही भाडेकरू ठेवला असेल पिंपरी चिंचवडमध्ये आणि पोलिसांना जर तुम्ही कळवलेलं नसेल, तर पोलिसांचा हा नवीन नियम घर मालकाला देखील आता इथून पुढे महागात पडणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.